भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे मला समजले तेवढे इतर कोणालाही समजले नाहीत असं धनंजय मुंडेंनी म्हणत गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा दिला। सोलापूरमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या 3ऱ्या पुण्यतिथीनिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। आमचं नातं रक्ताचं असलं तरी मला अश्रू ढाळायला बंदी होती। समाजात माझी खलनायक म्हणून प्रतिमा निर्माण करण्यात आली अशी खंत धनंजय मुंडेंनी व्यक्त केली। गोपीनाथ मुंडेंच्या नेतृत्वावर बोलणारे अनेक आहेत, पण त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यावर आपणच बोलू शकतो असंही ते पुढे म्हणाले। बघता बघता साहेब जाऊन 3 वर्ष झाली। विश्वास बसत नाही। कदाचित हे बंधारी सेवा संघाचे माझ्यावर ऋण राहतील। त्यांनी स्वर्गीय मुंडे साहेबांच्या 3ऱ्या पुण्यतिथीच्या निमित्तानं मला या कार्यक्रमाला बोलावलं। नंतर स्वर्गीय मुंडे साहेबांचं निधन झाल्यानंतर नातं रक्ताचं असलं तरी डोळ्यात अश्रू आणायची सुद्धा आम्हावर बंदी होती। एखाद्याने श्रीकृष्ण जसा तुरुंगातून बाहेर पडले, छत्रपती शिवाजी महाराज जसे आग्र्यातून बाहेर पडले, त्यावेळेस त्यांना जो काही आनंद झाला असेल तेवढाच आनंद आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला होतो।